पालघर तालुक्यातील उमरोली येथील रमाईनगर परिसरातील रेल्वे अंडरपासमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। त्यामुळे तिथल्या नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय। इथल्या पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा अधिक वाढल्याने या परिसराचा इतर गावांशी संपर्क तुटला। त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, व्यापारी तसेच इतर नागरिक हे सलग 4 ते 5 दिवस घरामध्येच अडकून पडले होते। त्याचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला। या ठिकाणी स्थानिक प्रशासन, रेल्वे किंवा DFCC प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पंचाई रमाईनगर हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे, तरी सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीयेत। कारण की सगळ्या महिला इथे रोज MIDC मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या आहेत आणि त्यांचा जर रोजगार बंद झाला तर त्या काय करतील, आपलं कुटुंब कसं काय सांभाळतील। आणि इथे मागून पुढून सगळंच भरलेलं आहे। पर्यायी मात्र हा एकच मार्ग आहे, मार्केट वगैरे दवाखाने सगळे जाणारा हा एकमेव पर्यायी मार्ग आहे आणि हाच बंद झाला तर आम्ही करणार काय।